राजर्षी छत्रपती शाहू महाराज उल्का महाजन यांचे व्याख्यान करणं आणि तो शिक्षणांवर खर्च करणं, मोठ्या मोठ्या वतनदारांकडून, जमीनदारांकडून, सावकार, वकील, डॉक्टरांकडून, अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर टॅक्स लावून शिक्षणाचा खर्च वसूल करणं, हा प्रत्यक्ष दूरदृष्टीतून राबवलेला त्यांचा कार्यक्रम होता. शाळांमध्ये अस्पृश्यता संपूर्ण नष्ट करणं, सर्व विद्यार्थी, सर्व जातीय विद्यार्थी एका ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करणं, मुलींसाठी शाळा उघडणं, सर्व जातीयांसाठी बोर्डिंग्स आणि हॉस्टेल्स उघडणं, स्कॉलरशिप्स देणं, यासारखे कार्यक्रम शिक्षणाच्यासाठी त्यांनी केलं. शाहू महाराजांची विधानं आपण पाहिली तर दुसऱ्यांचं दुःख ते आपलं दुःख आणि दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख असं मांडणारा हा महान राजा. आज लोकशाहीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी सुद्धा दुसऱ्यांचं दुःख ते आपलं दुःख म्हणत नाहीत. आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन शाहू महाराज जे हे करतात ते निव्वळ राजकारण नाही, ते माणसांसाठी राबवायची नीती आहे, मानवी दृष्टिकोनातून राबवण्याची नीती आहे. हे धर्मनिरपेक्षतेचं सूत्र संविधान सुरू होण्याच्या कितीतरी वर्ष आधी शाहू महाराज बोलून दाखवतात आणि तिथे संविधानिक विचाराचा पाया काही वर्ष आधी घातला जातो, केला जातो आणि तो संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. पण त्या काळी शाहू महाराज अस्पृश्यता नष्ट करण्याची पावलं उचलत होते, प्रत्यक्ष कार्यक्रम राबवत होते. जाती जातीत विवाह बंधन झाल्याशिवाय जातीभेदाची तीव्रता कमी होणार नाही, म्हणून त्या काळी आंतरजातीय विवाह त्याचा क्रांतिकारक जाहीरनामा शाहू महाराज काढतात. 1917 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा काढतात, पडदा पद्धतीचा निषेध करतात आणि असं म्हणतात की काय आश्चर्य आहे, पडदा पद्धती काढण्यासाठी ते म्हणतात राजमाता जिजाबाई साहेब, कोल्हापूरच्या संस्थापिका महाराणी ताराबाई साहेब, महाराणी अहिल्याबाई, महाराणी कमलाबाई या स्त्रियांनी ज्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकला, रणांगणाजवळ जाऊन लढाया मारल्या, ते काम पडद्यात राहून अशक्य आहे आणि त्यामुळे पडद्यामुळे स्त्रियांमधलं शौर्य आदी गुणाचा सर्वथा नाश होतो असं म्हणणारे शाहू महाराज 12 जुलै 1919 साली आंतरजातीय विवाह कायदा करतात आणि आत्ता 2019 मध्ये आलेलं सरकार त्याच्या उलट कारभार करत आहे. 2 ऑगस्ट 1919ला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, स्त्रियांच्या कौटुंबिक छळाला प्रतिबंध करणारा कायदा शाहू महाराज 1919 मध्ये आणतात आणि लोकशाही देशात डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट यायला 2005 उजाडतं. हा किती प्रवास आपण धीम्या गतीने करतोय जो त्या काळी शाहू महाराज गतीने करू पाहत होते. घटस्फोटाचा आणि वारसा हक्काचा कायदा आणतात, त्यात अतिशय मोलाच्या तरतुदी करतात. 1920 साली देवदासी निर्मूलन कायदा आणतात. हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे होऊ नयेत म्हणून अनेक प्रकारची पावलं उचलतात. त्यांच्यामध्ये एकता यावी म्हणून नवे रिवाज सुरू करतात. एका धर्मस्थानाकडे येणारा निधी हा दुसऱ्या धर्माच्या धर्मस्थानासाठी मदतीसाठी द्यायचा असं जाणीवपूर्वक धोरण आखतात. अशी कैक धोरणं, अशी किती धोरणं सांगावी. रुकडीच्या पीराचं जे उत्पन्न होतं ते अंबाबाईच्या मंदिराला दिवाबत्तीसाठी दिलं जात होतं. पाडगावच्या मौनी बाबाच्या मठांची रक्कम तिथून आलेली मुस्लिमांच्या मशिदीसाठी दिली जात होती. किती किती दूरदृष्टी असावी या राजांची. पुराणाचं मराठीमध्ये अनुवाद केलं, मुस्लिमांमध्ये सुद्धा लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं, अनेक कलांना राजाश्रय दिला. त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम कलावंत होते, चित्रकार होते, शाहीर होते, गायक होते, वादक होते. कामगार चळवळींना प्रेरणा दिली, शेतीला संरक्षण दिलं. इथे बाजारपेठ कोल्हापूरची स्थापित व्हावी म्हणून गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रयत्न केले आणि या सगळ्यामध्ये शोषित, दलित, वंचितांचे मुक्तिदाता म्हणून ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण कारभार सांभाळला ते पाहता असं म्हणावं लागतं की सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून ज्यांची नावं महाराष्ट्रातच नाही देशभरात घ्यावी लागतात त्याच्यामध्ये निश्चितच छत्रपती शाहू महाराज यांचं नाव घ्यावे लागेल. नुकताच मालवणच्या राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे आणि ती अतिशय पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या स्वाभिमानाला धक्का देणारी गोष्ट आहे. आपण कोल्हापूरमध्येच किती पुतळे किती वर्ष उभे आहेत. तारा राणीबाईंचा पुतळा ज्या पद्धतीने घोड्यावरचा उभा आहे तो बॅलन्स जो आहे त्या सगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे गौरवस्थान असणारे, दीपस्तंभ असणारे
अशा प्रतिमा आणि त्यांचे पुतळे अजूनही साबूत आहेत आणि 8 महिन्यात या मोदी सरकारचा पुतळा कोसळतो. ते फक्त पुतळा कोसळण्याची गोष्ट नाही आहे भावा बहिणींनो. महाराष्ट्रामध्ये खूप काही या गेल्या 10 वर्षात कोसळलेलं आहे. त्याच्यामध्ये इथली सुसंस्कृत वातावरण, संत विचार, समतावाद, महिलांचा सन्मान, संपन्न परंपरा, आर्थिक संपन्नता, सर्वसमावेशकता, पर्यावरणाची कास धरून चाललेला विकास, रयतेचं राज्य आणि खरी लोकशाही या सगळ्याचीच कोसळणं चालू आहे, धूप चालू आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं वर्ष आहे. येत्या महिनाभरातच निवडणुकीची घोषणा होईल आणि निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे.